अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समिती पातूरच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लेखी निवेदन देण्यात आले। हे निवेदन पातूर येथील तहसीलदार मार्फत पाठवण्यात आले असून नायब तहसीलदार श्रीकांत घुगे यांनी ते स्वीकारलाय। यावेळी बंजारा समाजाच्या वतीने अनिल जाधव, संतोष राठोड, कमलसिंग राठोड, गोविंद चव्हाण, प्रकाश चव्हाण, अनिल राठोड, विक्रम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने बंजारा समाज उपस्थित होते। बंजारा आरक्षण कृती समितीने मांडलेल्या निवेदनात खालील बाबींचा विशेष उल्लेख करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने नुकतेच मराठा समाजाकरिता हैदराबाद गॅझेटचा आधार घेत आरक्षणाचा निर्णय घेतलाय। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे। आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे। भाषावार प्रांत रचनेनंतर आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात समाविष्ट झालेल्या नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा समाजाला पूर्वी एसटी आरक्षण मिळत होते। समितीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की जर महाराष्ट्र शासनाने लवकरच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू केले नाही तर राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल। या निवेदनामुळे पुन्हा एकदा बंजारा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेत अग्रस्थानी येण्याची शक्यता आहे। धरणे आंदोलन आहे। या धरणे आंदोलनाचा उद्देश आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे। कारण समाज काही राज्यामध्ये एसटी मोडतो आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे त्या हैदराबाद गॅजेटमधल्या ज्या काही खानाखोना आहेत त्या सगळ्या बंजारा समाजाला मिळत आहेत। ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट गृहीत धरून सरकारने GR काढून हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे किंवा आज 17 सप्टेंबर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाने ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्याचं ठरवलं होतं। त्यानुसार अकोला जिल्हा तसेच न्यूज विदर्भ टाइम्स प्रतिनिधी देवानंद गहिले, पातूर।